धृतराष्ट्र उवाच। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्रानं विचारलं, हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय। अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असतं, या अज्ञानात मन गुरफटलं जातं। धृतराष्ट्र हा जन्मांध आहे, परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे, ऐकू शकत आहे। त्याला निश्चित माहित आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे, परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायानं विकारांवर केंद्रित झालं आहे। धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे। जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा शरीर धर्मक्षेत्र बनतं, आणि जेव्हा इथं आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनतं। कुरु म्हणजे करा, हा शब्द आदेशात्मक आहे। श्रीकृष्ण म्हणतात, प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करत असतो। तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही। ते गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात। तो झोपलेला असला तरी त्याचं कर्म चालूच असतं। अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे। हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात। जोपर्यंत प्रकृती आणि प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत तोपर्यंत कुरु म्हणजे करा चालूच राहील। आणि म्हणून जन्म मृत्यूचं क्षेत्र, विकारांचं क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे। तर परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारं, विलीन करणारं पुण्यशील प्रवृत्तीचं पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे। पुरातत्ववेत्ते पंजाब, काशी, प्रयाग, मध्य प्रदेश तसंच इतरही अनेक ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत। परंतु गीताकार श्रीकृष्णानं स्वतःच हे युद्ध कुठं झालं ते सांगितलं आहे। इदम शरीर कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते। हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे, आणि जो हे जाणतो त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ आहे। पुढे त्यांनी त्या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे। त्यात 10 इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, 5 विकार आणि त्रिगुणांचं वर्णन केलं आहे। शरीर हेच क्षेत्र आहे, एक आखाडा आहे। त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या, झगडणाऱ्या 2 प्रवृत्ती आहेत, एक दैवी संपत्ती आणि दुसरी आसुरी संपत्ती, पांडवरूपी सत प्रवृत्ती आणि कौरवरूपी असत म्हणजेच दुष्ट प्रवृत्ती। अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तीमधील संघर्ष संपुष्टात येतो। हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे, आणि हाच वास्तविक लढा आहे, युद्ध आहे। विश्वयुद्धांनी इतिहासाची पानं भरून गेलेली आहेत, परंतु त्या युद्धात विजय झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही। जय पराजय हे बदल असतात। प्रकृतीचं संपूर्णपणे शमन करून तात्पुरतं प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचं दर्शन घेणं, ज्ञान मिळवणं आणि त्यात प्रवेश करणं हा वास्तविक विजय आहे। हा एक असा विजय आहे की ज्याच्यानंतर कधीही हार नाही, पराजय नाही। हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्म मृत्यूचं बंधन नाही। या प्रकारे अज्ञानानं प्रभावित असणारं प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झालं हे जाणू शकतं। अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल। संजय उवाच।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढम् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, पांडवांचं सैन्य व्यूह रचनेनं उभं राहिलेलं पाहताच राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असं म्हणाला, द्वैत भावाचं आचरण म्हणजेच द्रोणाचार्य. जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळे झालो आहोत याची जाणीव होते, वस्तुतः हेच द्वैतभावाचं ज्ञान आहे, तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ, अभिलाषा मनात निर्माण होते. त्यामुळं गुरुची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागतो. दोन प्रवृत्तींमधील प्रथम गुरु हाच असतो ज्याचा शोध घेतो, परंतु त्यानंतरचे सद्गुरु योगेश्वर श्रीकृष्ण हेच असतात जे योगसिद्ध आहेत. राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जातो. मोहरूपी दुर्योधन. मोह हे सर्व व्याधींचं मूळ आहे. मुख्य कारण आहे दुर्योधन. दुर म्हणजे दोषयुक्त, योधन म्हणजे आत्मिक दोषित संपत्ती असं धन. आत्मिक संपत्ती हीच स्थिर शाश्वत संपत्ती आहे. तिच्यात जो दोष निर्माण करतो तोच मोह असतो. तो मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो. तसंच तो वास्तव ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो. मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात. मोह संपला की मग सर्व पूर्णच असतं. व्यूहरचनायुक्त पांडवांचं सैन्य पाहून, म्हणजेच पुण्यशील सत्प्रवृत्तींचा जमाव किंवा संघटन पाहून दुर्योधन गुरु द्रोणांच्या जवळ जाऊन उपहासानं म्हणाला, पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमू व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न यानं व्यूहरचना केलेली ही मोठी पांडव सेना पहा. शाश्वत आणि स्थिर परमात्म्यावर श्रद्धा असणारा, दृढ मनोबळ असणारा तो दृष्टद्युम्न, तोच पुण्यशील प्रवृत्तींचा नेता आहे, प्रमुख आहे. साधन कठीण न मन कर टेका. नुसतं साधन बळकट असून उपयोग नाही, तर मनाची सिद्धता बळकट असली पाहिजे, मनोनिग्रह असला पाहिजे. आता सेनेचा विस्तार बघा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सेनेत महेश्वासा, महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे भावरूपी भीम, अनुरागरूपी अर्जुनासारखे अनेक शूरवीर, जसे सात्विकतारूपी सात्यकी, चराचरात सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला असं ईश्वराचं विराटत्व सुचवणारा विराट, तसंच अचल स्थिर स्थितीचं द्योतक असा महारथी राजा द्रुपद. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. धृष्टकेतू कर्तव्यात दृढ असणारा, चेकितान स्वैरवैर भटकणाऱ्या मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, काशीराजा कायारूपी काशीमध्ये साम्राज्य आहे, पुरुजित स्थळ सूक्ष्म आणि कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, कुंतीभोज कर्तव्याच्या सहाय्यानं मृत्यू लोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, शैब्य म्हणजे सत्य व्यवहार. युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युद्धाला आवश्यक मनोधारणा असणारा
पराक्रमी युद्धामन्यू, ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचं ओज आहे, तेज आहे, असा उत्तमौजा. भक्कम आधार पाठबळ मिळालं की मन निर्भय बनतं, अशा भक्कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रा पुत्र अभिमन्यू. ध्यानरूपी द्रौपदीचे 5 पुत्र वात्सल्य, लावण्य, सहृदयता, सौम्यता आणि स्थिरता, हे सर्वजण थोर महारथी आहेत. साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे. अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या 15-20 योद्ध्यांची नावं दुर्योधनानं घेतली. असत प्रवृत्तींचा राजा असूनही मोहामुळेच सत्प्रवृत्ती समजणं अशक्य होतं. मोह तिथं अडसररूप बनतो. त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्ध्यांविषयी तो संक्षेपानं द्रोणाचार्यांना सांगतो. जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्यानं मारली असती. इथं विकार कमी सांगितले गेले कारण विकार नाशवंत असतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे. फक्त 6-7 विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तींचा वास आहे. जसे अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहेत, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत, त्यांची नावं आपल्याला कळण्यासाठी सांगतो. ते आपण ऐकून घ्या, जाणून घ्या. बाह्य युद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही. वास्तविक गीता म्हणजे अंतःकरणातील 2 प्रवृत्तींचा संघर्ष आहे आणि इथं द्वैत प्रवृत्तीचं आचरण प्रतीक म्हणजे गुरु द्रोण आहेत. जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो तोपर्यंत तिथं प्रकृती विद्यमान असते, द्वैतभाव उपस्थित असतो. या द्वीवर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरु द्रोणाचार्यांपासून मिळत असते. आमचं अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असतं. ते पूजास्थळ नाही, मंदिराचं प्रांगण नाही, ती युद्धभूमी आहे. तिथं शौर्य सूचक संबोधन असायला हवं. आता असत प्रवृत्तींचे प्रमुख कोण कोण आहेत? भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. एक तर स्वतः आपण म्हणजे द्वैत भावाचे आचरणरूपी द्रोणाचार्य आहात. भ्रमरूपी संदेहरूपी पितामह भीष्म आहेत. भ्रम हे या विकारांचं उद्गमस्थान आहे आणि अंतापर्यंत तो जिवंत राहत असतो, म्हणून तो पितामह आहे. सर्व सेना मरून गेली तरी हा जिवंत होता. शरशय्येवर निश्चेतन अवस्थेत पडून होता, पण तरीही तो जिवंत होता, म्हणून भीष्म हा भ्रमरूप आहे. याप्रमाणेच असत कर्मरूपी कर्ण आणि संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य आमच्या पक्षात आहेत. साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारं कृपेचं आचरण म्हणजेच कृपाचार्य होय. परमेश्वर कनवाळू आहे, तो कृपेचं धाम आहे. त्याच्या प्राप्तीनंतर संताचं स्वरूपही असंच कनवाळू बनतं. परंतु या साधनेच्या काळात जोपर्यंत आम्ही परमेश्वरापासून अलग राहतो तोपर्यंत तोही आमच्यापासून दूरच असतो, अलग असतो. असत प्रवृत्ती जिवंत असते, ती मोहानं गुरफटलेली असते. अशा परिस्थितीत साधक जर कनवाळूपणानं वागला तर तो नष्ट होऊन जातो. सीतेनं दया दाखवली, त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित्त करावं लागलं. विश्वामित्र क्षणभर दयार्द्र बनले, त्यामुळे त्यांना पतित व्हावं लागलं. योगसूत्रकार महर्षी पतंजलीही म्हणतात, ते समाधावुपसगी व्युत्थाने सिद्धयः. व्युत्थान कालात समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर सिद्धी प्रकट होतात. वास्तविक त्या सिद्धी आहेत, परंतु काम, क्रोध, मोह या विकारांनित्याच कैवल्य प्राप्तीमध्ये त्या अडसर रूप, विघ्नरूप आहेत. गोस्वामी तुलसीदासही आपल्या रामचरितमानस या ग्रंथात म्हणतात, छोरत ग्रंथी जानी खगराया, विघ्न अनेक करई तब माया, रिद्धी सिद्धी प्रेरई बहुभाई, बुद्धी ही लोभ दिखावही आई. माया अनेक विघ्न, अडचणी निर्माण करत असते. ती साधकाला अनेक सिद्धी प्रदान करते.
साधकाला ती सिद्ध बनवते. असा सिद्धी प्राप्त झालेला साधक मरणासक्त मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहील एवढी सिद्धी त्याला प्राप्त होते. अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला, पण साधकानं ते स्वतःचं सामर्थ्य समजलं तर तो नष्ट होऊन जाईल. एक रोगी बरा झाला की त्याच्या जागी अनेक रोगी जमतील. त्यामुळे भजन चिंतनामध्ये खंड पडेल आणि साधक त्यामुळं इतका बहकत जाईल की प्रकृतीचं बाहुल्य वाढून तो प्रकृतीच्या पाशात अडकला जाईल. जर लक्ष्य दूर असेल आणि जर साधकानं कृपाळूपणा केला तर त्याच्या त्या कृपेच्या आचरणामुळं समितिंजय म्हणजेच संग्रामात सदैव विजयी होणारी अशा सर्व सेनेवर तो विजय मिळवू शकेल. आणि म्हणूनच जोपर्यंत लक्ष्यपूर्ती होत नाही तोपर्यंत साधकानं अत्यंत सतर्क सावध राहिलं पाहिजे. दया बिनु संत कसाई, दया करीतो आफत आई. परंतु अपूर्ण अवस्थेत ही दया म्हणजे ज्याचं दमन करण्यास अशक्य अशा असत प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्ध्यासारखी आहे. या प्रकारे आपल्या पक्षात आसक्तीरूपी अश्वत्थामा आहे, विकल्परूपी विकर्ण आहे आणि भ्रममयी श्वासासारखा असणारा भूरिश्रवा आहे. हे सर्व बहिर्मुखी प्रवाहाचे मुख्याधिकारी आहे. अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. माझ्यासाठी जीवावर उदार झालेले अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज आणि युद्धात कुशल असणारे पुष्कळ वीर इथं युद्धासाठी सिद्ध झालेले आहेत. ते सर्व माझ्यासाठी आपले प्राण द्यायलाही तयार आहेत. अर्थात ते निश्चितपणे किती आहेत ते सांगता येणार नाही. आता कोणती सेना कोणामुळे सुरक्षित आहे यावर दुर्योधन म्हणतो, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्मानं रक्षण केलेली आमची सेना अफाट असून ती अजिंक्य आहे, तर भीमानं रक्षण केलेली पांडवांची सेना जिंकण्यास सोपी असून ती पर्याप्त म्हणजे मोजकी आहे. इथं पर्याप्त आणि अपर्याप्त हे क्लिष्ट दुर्बोध शब्द दुर्योधनाच्या मनातील शंका किंवा संदेह व्यक्त करीत आहेत. आता ज्यांच्यावर कौरवांची भिस्त आहे ते पितामह भीष्म म्हणजे कोणती सत्ता आहे, तसंच ज्याच्यावर पांडव अवलंबून आहेत तो भीम म्हणजे कोणती सत्ता आहे हे पहावयाचं आहे. यानंतर दुर्योधन सेनेला सूचना देताना सांगत आहे, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तेव्हा सेना व्यूह रचनेत आपापल्या मोक्याच्या जागी उभं राहून आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्यांचंच रक्षण केलं पाहिजे. जर भीष्माचार्य जिवंत राहतील तरच आम्ही अजिंक्य राहणार आहोत. तेव्हा पांडवांशी लढण्यापेक्षा तुम्ही फक्त भीष्माचार्यांचंच रक्षण करावं. जो स्वतःचं रक्षण करू शकत नाही त्याच्या रक्षणाचा भार कौरवांना उचलावा लागत आहे. त्या भीष्माला योद्धा कसं म्हणावं? तो कसला योद्धा? पण इथंच भीष्म म्हणजे भ्रम, विपरीत ज्ञान, संदेह, भ्रांती. भीष्म म्हणजे हाडामांसाचा योद्धा नव्हे. म्हणून भीष्म म्हणजे भ्रम किंवा भ्रांती जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत विजातीय म्हणजे दुष्ट प्रवृत्ती अजिंक्य आहेत, अजेय आहेत. अर्थात अजेय म्हणजे ज्याला जिंकताच येत नाही असा नव्हे, तर अजेय म्हणजे दुर्जय म्हणजेच कष्टानं ज्याला जिंकता येतं असा. महा अजय संसार रिपू जीती सकई सोबीर. जेव्हा भ्रम किंवा भ्रांती नाहीशी होते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होतं, ते अस्तित्वहीन बनतं आणि आंशिक रूपानं उरलेले मोह वगैरे रिपूही शीघ्र नाहीसे होतात. भीष्माची इच्छा होती इच्छा मरण, पण इच्छा म्हणजेच भ्रांती. इच्छेचा अंत आणि भ्रम नष्ट होणं या दोन्ही गोष्टी एकच आहे. ही गोष्ट संत कबीरानं अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे. इच्छा काया इच्छा माया इच्छा जग उपजाया. कह कबीर जे इच्छा विवर्जित ताका पार न पाया.
जिथं भ्रम किंवा भ्रांती नसते तो अमर्याद आणि अव्यक्त असतो. हे शरीर निर्माण होण्याचं कारणही इच्छा हेच आहे. इच्छा म्हणजेच माया आहे आणि इच्छा हीच जगताच्या उत्पत्तीचं कारण आहे. सो कामयत तदैक्षत बहुस्याम प्रजायेयेति असं छांदोग्यात म्हटलेलं आहे. कबीर म्हणतात, जे संपूर्णतः निरीच्छ आहेत तिनका पार न पाया ते अपार, अनंत आणि असीम अशा परमात्म स्वरूपात प्रवेश मिळवू शकतात. यो कामो निष्काम आप्तकाम आत्मकामो न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्माप्येति असं बृहदारण्यकात म्हटलेलं आहे. जे कामनारहित आहेत, जे आत्म्यामध्ये स्थिर म्हणजे आत्मस्वरूप बनले आहेत, त्यांचं कधीच पतन होत नाही. ते ब्रह्म्याशी एकरूप होऊन जातात. सुरुवातीला इच्छा अनंत असतात, पण अनंत अपार अशा परमेश्वर प्राप्तीची इच्छा मात्र बाकी असते. परंतु जेव्हा परमेश्वर प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होते तेव्हा इच्छाही शिल्लक राहत नाही. जर यापेक्षा मोठी किंवा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तू असती तर तुम्ही तिच्या प्राप्तीची इच्छा नक्की ठेवली असती. जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तूच नाही तर मग कशाची इच्छा करणार? जेव्हा प्राप्त होण्यासारखी वस्तूच शिल्लक राहत नाही तेव्हा इच्छेचं तिथून समूळ उच्चाटन होतं आणि इच्छा नष्ट होताच भ्रांतीही समूळ नष्ट होते. हेच भीष्माचं इच्छामरण आहे. म्हणून दुर्योधन म्हणतो की भीष्माकडून रक्षित असणारी आमची सेना अजेय आहे. सारांश, जोपर्यंत भ्रांती असते तोपर्यंत अज्ञानाचं किंवा अविद्येचं वास्तव्य असतं. भ्रांती नष्ट होताच अज्ञानही नाहीसं होतं. भीम म्हणजे भावरूप आहे. त्याच्याकडून रक्षण केली गेलेली पांडवांची सेना जिंकण्यास सुलभ आहे. भावे विद्यते देवः. अविदित परमेश्वराला विदित किंवा ज्ञात करण्याचं सामर्थ्य तसंच क्षमता भावामध्ये आहे. भाववस्य भगवान सुखनिधान करुणा अयन असं रामचरित मानसात म्हटलंय. श्रीकृष्णानं या भावालाच श्रद्धा म्हटलं आहे. या श्रद्धेमध्ये परमेश्वराला वश करण्याचं सामर्थ्य असतं. या भावातून, श्रद्धेतूनच संपूर्ण पुण्यमय प्रवृत्तीचा विकास होतो. हा भावच पुण्याचं संरक्षण करतो. ही श्रद्धा, हा भाव इतका सामर्थ्यवान आहे की परमदेव परमात्म्याला तो जन्म घ्यायलाही भाग पाडतो. परंतु त्याबरोबरच हा भाव इतका नाजूक असतो की आज भाव आहे तर उद्या त्याचं अभावात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. कारण इच्छिलेल्या म्हणजे इष्ट गोष्टीत थोडी जरी त्रुटी जाणवली की भाव किंवा श्रद्धा डळमळू लागते. पुण्यमय सात्विक प्रवृत्ती विचलित होते आणि इष्टशी संबंध दुरावला जातो. म्हणून भीमाकडून रक्षण केली जाणारी पांडवांची सेना जिंकणं सोपं आहे. महर्षी पतंजलींचंही हेच म्हणणं आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविंतो दृढभूमी. दीर्घकालपर्यंत निरंतर श्रद्धा आणि भक्तिपूर्वक केलेली गोष्टच दृढ किंवा भक्कम होऊ शकते. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. अशा प्रकारे प्रत्येकानं आपापल्या शक्तीप्रमाणे शंख फुंकले. हा शंखध्वनी म्हणजे त्या वीरांनी आपल्या शक्तीप्रमाणे केलेली पराक्रमाची घोषणा होती. कुरुवंशातील महान पराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून सिंहगर्जनेप्रमाणे मोठ्या जोरानं आपला शंख फुंकला. हा ध्वनी फार भयावह होता. सिंह म्हणजे भयाचंच प्रतीक. निबिड जंगलात एकांत स्थळी या सिंहाची गर्जना आपल्या कानावर पडली तर सिंह आपल्यापासून कितीतरी मैल लांब बसला तरी भीतीनं आपल्या हृदयाचा थरकाप होतो आणि भयानं शरीरावर सरसरून काटा उभा राहतो. शरीर भीतीनं कापू लागतं. आपली अशी दशा होण्याचं कारण काय? कारण सिंहाविषयीचं भय आपल्या मनात दडून बसलेलं असतं. म्हणजे हे भय आपल्या मनात असतं. प्रकृतीमध्ये हे भय परमात्म्याच्या ठिकाणी नसतं. कारण परमात्मा म्हणजे निर्भयतेचं साम्राज्य. जर भ्रमरूपी भीष्माचार्य विजयी होणार असतील तर आपण ज्या मायारूपी जंगलात भरकटत आहोत ते जास्तच भरकटलं जाऊन भयाची मात्रा वाढेल. भयाचं काळोखी आवरण अधिक दाट होईल. भयाची तीव्रता वाढेल. भयाचा अंधकार मनात अधिक दाटेल.
भय आपल्याला भयाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही, तेव्हा या प्रकृतीपासून निवृत्त होणं हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. ही माया किंवा प्रकृती म्हणजे घोर अंधकाराची पडछाया आहे. कौरव म्हणजे या मायेचं प्रतीक. ते भयाशिवाय दुसरं काही देऊ शकणार नाहीत. त्यामुळं कौरवांच्या सैन्यात सर्व रणधुरंधरांची रणवाद्य एकदम वाजली तरी भयाशिवाय दुसरं काहीही उत्पन्न झालं नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक विकाराच्या मुळाशी काही ना काही भय असतंच. म्हणून त्यांनी आपली रणवाद्य जोरजोरानं पुंकून घोषणा केली. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. त्यानंतर शंख, नगारे, तुतार्या, ढोल, रणशिंग ही रणवाद्य एकदम वाजवली गेली तेव्हा त्यांचा फारच मोठा आवाज झाला. त्यामुळं वातावरण भयावह झालं, कारण पांडव सेनेत भय उत्पन्न करणं हाच तर कौरवांचा उद्देश होता. अशा प्रकारे दुष्ट प्रवृत्तीचं बाह्य आक्रमण सफल झाल्यावर मोहमय बंधन अधिक घट्ट किंवा मजबूत बनतं. यानंतर पुण्य प्रवृत्तीच्या पांडव सेनेत रणवाद्य फुंकली गेली. यात पहिला मान योगेश्वर श्रीकृष्णाला दिलेला होता. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु. पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असणाऱ्या, इथं पांढरा रंग सात्विक आणि निर्मलतेचं प्रतीक आहे. महती स्यंदने म्हणजे महान रथावर आरूढ झालेल्या योगेश्वर श्रीकृष्णानं आणि अर्जुनानं आपापले अलौकिक शंख फुंकले. इथं अलौकिक या शब्दाचा अर्थ आहे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ. मृत्यूलोक, देवलोक, ब्रह्मलोक आणि जिथं जिथं जन्म मृत्यूचं भय आहे त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ अशी पारलौकिक आणि पारमार्थिक स्थिती प्रदान करणं हा योगेश्वर कृष्णाच्या घोषाचा अर्थ आहे. या योगेश्वराचा रथ सोन्या चांदीचा किंवा लाकडाचा नाही, तर तो रथ अलौकिक आहे. त्याचा शंख अलौकिक आहे आणि त्यामुळे त्याचा घोषही अलौकिकच आहे. लोकांपेक्षा श्रेष्ठ असं फक्त एक ब्रह्म तेवढं आहे. सरळ त्या ब्रह्माशी संपर्क साधून देणं हा श्रीकृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. परंतु ही स्थिती श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रदान करतील? पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. ऋषिकेश जो हृदयाचा जाणता आहे, स्वामी आहे, त्या कृष्णानं पांचजन्य शंख फुंकला आणि 5 ज्ञानेंद्रियांना त्यांच्या शब्द, स्पर्श, रूप, रसगंध गुणांसह वश करून तो निग्रह आपल्या भक्तगणांना प्रदान करण्याचा घोष श्रीकृष्णानं केला. विक्राळ रूपात बंड करणाऱ्या इंद्रियांना वश करून आपल्या भक्तांना इंद्रिय निग्रहाची देणगी सद्गुरूच देत असतो आणि योगेश्वर श्रीकृष्ण हे महान सद्गुरू होते. शिष्यस्तेहम भगवन, मी आपला शिष्य आहे. तेव्हा बाह्य विषय किंवा उपाधी इकडे लक्ष जाऊ न देता इष्ट गोष्टीवरच लक्ष केंद्रित होऊ दे. अयोग्य असं काहीही माझ्याकडून पाहिलं जाऊ नये, ऐकलं जाऊ नये किंवा स्पर्शिलं जाऊ नये. अर्थात या सर्व गोष्टी सद्गुरूवरच अवलंबून असतात. देवदत्त धनंजय, दैवी संपत्ती आपल्या काबूत ठेवणारा अनुराग म्हणजे अर्जुन होय. इथं अनुराग म्हणजे यथोचित इष्ट असणाऱ्या गोष्टींबद्दल प्रेम असणं. यात विरह, वैराग्य, अश्रुपात याही गोष्टींचा समावेश होतो. गदगद गिरा नयन बहनीरा, रोमांचक गोष्टीही यात येतात. पण इथं विषय वासनेला, विकाराला लेशमात्र शिरका वसत नाही. जर हा अनुराग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष परमात्म्यात प्रवेश देणाऱ्या दैवी संपत्तीवर तो अधिपत्य प्राप्त करू शकतो. याचंच दुसरं नाव धनंजय आहे. धन म्हणजे दौलत, संपत्ती. यामुळे शरीराचा उदरनिर्वाह आणि इतर गरजा पूर्ण होत असतात. पण या बाह्य संपत्तीचा आत्म्याशी काहीच संबंध नसतो. या संपत्तीपेक्षा आत्मिक संपत्ती हीच खरी स्वतःची संपत्ती आहे. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्यानं
मैत्रेयीला समजावताना हेच सांगितलं की पृथ्वीचं स्वामित्व जवळ असलं तरी त्यामुळं अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते प्राप्त करण्यासाठी आत्मिक संपत्ती जवळ असणं आवश्यक आहे. तोच त्यावर एकमेव उपाय आहे. यानंतर भयावह अचाट कर्म करणाऱ्या भीमानं पौंड्र म्हणजे प्रीती नावाचा महाशंख फुंकला. प्रीती म्हणजेच भाव किंवा प्रेम. त्याचा उद्गम आणि निवास हृदय असतं. म्हणूनच भीमाला वृकोदर असं म्हणतात. हे प्रेम किंवा हा भाव लहान मुलात दिसून येतो, परंतु वस्तुतः ते प्रेम आपल्या हृदयात असतं. ते मुलांमध्ये फक्त प्रकट होत असतं. हा भाव अगाध आहे, सामर्थ्यवान आहे. त्यानं म्हणजे भावरूपी भीमानं पौंड्र अर्थात प्रीती नावाचा महाशंख फुंकला. हा भाव महान आहे, बलवान आहे, सामर्थ्यवान आहे, पण प्रेमाचं माध्यम असलं तरच. म्हणूनच रामचरितमानसात म्हटलंय, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेमत प्रकट हो ही मैं जाना. अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरानं अनंत विजय नावाचा शंख फुंकला. महाभारतात कुंती हे कर्तव्याचं प्रतीक आहे, तर युधिष्ठिर हे धर्माचं प्रतीक आहे. धर्म जर स्थिर आणि सुदृढ ठेवला तरच अनंत विजय, अनंत परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देईल. जो युद्धामध्ये स्थिर असतो, निश्चल असतो, त्याला युधिष्ठिर म्हणतात. जो प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षामध्ये स्थिर राहू शकतो, जो महाभयंकर दुःखानही विचलित होत नाही, असा स्थितप्रज्ञच एक दिवस अनंत, अविनाशी अशा परमतत्व परमेश्वरावर विजय मिळवू शकतो. नियमरूपी नकुलनं सुघोष नावाचा शंख फुंकला. इथं नकुल हा आचार परंपरेचे नियम पाळण्यात अत्यंत काटेकोर होता आणि म्हणून त्याला नियम असं म्हटलं आहे. तेव्हा जो जो नियम भव्य होईल, उन्नत होईल, म्हणजेच शुद्ध आचारविचार वाढतील, तेव्हा अशुभ किंवा अमंगल नष्ट होत जाईल आणि मंगलकारक, कल्याणकारक, शुभकारक स्थिती निर्माण होईल. नंतर सत्संगरूपी सहदेवानं मणिपुष्पक नावाचा शंख फुंकला. विद्वानांनी प्रत्येक श्वासाला बहुमूल्य रत्न असं म्हटलं आहे. हीरा जैसी श्वासा बातों में बीती जाय. आता इथं सत्संग आणि बहुमूल्य श्वास याचा काय संबंध आहे? त्यासाठी सत्संगाचं स्वरूप समजावून घ्यायला हवं. सत्संग दोन प्रकारचे असतात. एक, सत्पुरुषांच्या सान्निध्यात बसून त्यांची अमृतवाणी श्रवण करणं, हा झाला बाह्य सत्संग. पण दुसरा सत्संग हा आंतरिक असतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते आत्मा हेच एकमेव सनातन सत्य आहे. तेव्हा सर्व प्रकारांनी, बाजूंनी इंद्रियांचं नियमन करून जर मन आत्म्याच्या संगतीत राहील, आत्म्याच्या ठिकाणी रत होईल, तेव्हा तो खरा वास्तविक सत्संग होतो. सतत ध्यान, चिंतन आणि चित्ताची एकाग्रता याचा सतत सराव, अभ्यास केल्यानं हा सत्संग साधला जातो. या सनातन सत्याच्या सान्निध्यात मन जसजसं अधिक रममाण होईल, रत होईल, तसतसं प्रत्येक श्वासावरही नियंत्रण ठेवणं शक्य होईल आणि मग मनासहित इंद्रियाचा विरोध होऊ शकेल. आणि ज्या दिवशी मन संपूर्ण इंद्रिय निग्रह करू शकेल, त्या दिवशी त्याला सनातन तत्वाची प्राप्ती होईल. मग एखाद्या वाद्याच्या सुराप्रमाणे चित्ताचा सूर वाद्याच्या सुरात मिसळून जाईल आणि हाच खरा सत्संग ठरेल. या अर्थानं सहदेवाला सत्संग रूप असं म्हटलं आहे. बाह्य रत्न कठीण आहे, परंतु श्वासरूपी रत्न फुलापेक्षाही कोमल आहे. फूल विकसित झाल्यानंतर किंवा देठापासून तुटल्यावर कोमेजून जातं, परंतु मनुष्य पुढचा श्वास घ्यायला जिवंत राहू शकेल की नाही याची शाश्वती नाही. परंतु आंतरिक सत्संग सफल झाला तर मात्र प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवून परमलक्ष्याची प्राप्ती करून घेता येते. पांडवांचं हेच लक्ष्य आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं ध्येय किंवा लक्ष्य त्यांना नाही. परंतु प्रत्येक साधन निर्मलतेच्या मार्गात काही ना काही अंतर निर्माण करत असतं.
काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः। महाधनुर्धारी काशीचा राजा, महापराक्रमी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट आणि अजिंक्य असा सात्यकी यांनी आपापले शंख फुंकले. हा शब्दशः अर्थ झाला तरी ध्वन्यार्थ वेगळाच आहे. कायारूपी काशी मनुष्य मनासहित सर्व इंद्रियांचा निग्रह करून कायेमध्येच केंद्रित करीत असतो, तेव्हा तो परमेश्वास परमेशाच्या अंतःकरणात प्रविष्ट होतो. परमेश्वराच्या अंतःकरणात प्रवेश देणारी सक्षम शरीर किंवा काया हीच काशी आहे. शरीरात परमश्रेष्ठ ईश्वराचा निवास असतो. परमेश्वास म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असा नाही, परंतु परम अधिक ईश अधिक वास असा आहे. शिखा आणि सूत्राचा म्हणजे जानव्याचा त्याग म्हणजे शिखंडी. आजकाल लोक मुंडण करतात, जानवं काढून टाकतात आणि अग्नी पेटवणं सोडून देतात आणि मग स्वतःला संन्यासी समजतात. या गोष्टी न करणं म्हणजे संन्यास. पण तसं होऊ शकत नाही, कारण शिखा ही ध्येयाचं प्रतीक आहे, जे प्राप्त करावयाचं त्या लक्ष्याचं प्रतीक आहे, आणि जानवं हे संस्काराचं प्रतीक आहे. जोपर्यंत परमेश्वराला प्राप्त करणं बाकी आहे तोपर्यंत मागं संस्काराचं सूत्र चिकटलेलं असणार आहे. मग तोपर्यंत मनुष्य कशाचा आणि कसा त्याग करू शकणार? मग संन्यास तरी कसला? अजून तर पथिकाची मार्गक्रमणा सुरू आहे. जेव्हा प्राप्तव्य प्राप्त होईल, मागं चिकटलेला संस्काराचा दोर कापला जाईल, तेव्हा भ्रम पूर्णपणे नष्ट होईल. आणि म्हणून शिखंडीस भ्रमरूपी भीष्माचा नाश करणारा आहे. शिखंडी म्हणजे चिंतनाच्या मार्गातील महारथी आहे. धृष्टद्युम्न दृढ आणि अचल स्थिर मनाचं प्रतीक म्हणजे धृष्टद्युम्न होय. विराट सर्वत्र भरून राहिलेल्या विराट ईश्वराला पाहण्यासाठी लागणाऱ्या दैवी संपदेच्या गुणांनी युक्त असणारा असा योद्धा म्हणजे विराट होय. सात्यकी म्हणजे सात्विकता होय. सत्याचं चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सात्विकता. ती जर अंगी बांधली तर घसरण्याचं किंवा पडण्याचं भय राहणार नाही, आणि ही वृत्ती या संघर्षात पराजित होऊ देणार नाही, विजयच ती देईल. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. अचल स्थिर पददायक म्हणजे द्रुपद, आणि सहृदयता, वात्सल्य, लावण्य, सौम्यता इत्यादींमध्ये श्रेष्ठ आणि महापराक्रमी असणारे द्रौपदीचे 5 पुत्र, तसंच महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख फुंकले. महाबाहू हे कार्यक्षेत्राचं प्रतीक आहेत. जेव्हा मन भयरहित होतं तेव्हा त्याचं सामर्थ्य खूप वाढत असतं. हे राजन, या सर्वांनी आपापले शंख फुंकले. या प्रत्येकानं काही ना काही ठरवलेलं आहे, तेव्हा त्याचं पालन करणं आवश्यक आहे, आणि म्हणून तर त्या सर्वांची इथं नावं सांगितली. याशिवाय काही गोष्टी मन किंवा बुद्धीच्या पलीकडे असतात. परमेश्वर स्वतःच अंतःकरणात एकीकडे स्वतः दृष्टी बनून आत्म्यासमोर उभे राहतात आणि निर्णय घेतात आणि स्वतःचीच ओळख करून देतात. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या आवाजानं धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. मात्र श्रीकृष्ण आपला पाठीराखा आहे या आत्मविश्वासामुळे पांडवांची सेना किंचितही भ्यायली नाही. उलट कुरुक्षेत्रावर पांचजन्याच्या घोषामुळे, दैवी शक्तीवरील अधिपत्यामुळे, अनंतावर मिळवलेल्या विजयामुळे तिथं अशुभ नष्ट होऊ लागलं आणि आसुरी संपदा, बहिर्मुखी प्रवृत्ती विदीर्ण झाल्या. त्यांचं सामर्थ्य क्षीण होऊ लागलं. सर्वत्र सफलता प्राप्त होऊ लागताच मोहमयी प्रवृत्ती नेहमीच शांत होतात, नाहीशा होतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते
धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। संयमरूपी संजयानं अज्ञानानं झाकाळून गेलेल्या धृतराष्ट्राच्या मनाला समजावलं की हे राजन, अर्जुनाच्या ध्वजावर वैराग्यरूपी हनुमान विराजले आहेत. इथं कपिध्वज म्हणजे ध्वज चंचल असतो म्हणून त्याला कपिध्वज म्हटलेलं नाही. इथं ध्वजावर आरूढ झालेला कपी म्हणजे साधंसुध सामान्य वानर नाही, ते स्वयं हनुमान आहेत. नरोत्तम श्रीरामांचे सेवक वानरोत्तम आहेत, जे मूर्तिमंत वैराग्य आहेत, ज्यांनी मान अपमान यांचं हनन केलं आहे. राम मान निरादर आदरही, प्रकृतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा, विषयांचा, विकारांचा त्याग म्हणजेच वैराग्य आहे. असं वैराग्य हनुमंताजवळ होतं म्हणून ध्वजेला इथं वैराग्यरूपी ध्वजा असं म्हटलं आहे. ध्वजा ही राष्ट्राची प्रतीक असते, तेव्हा ज्याचं वैराग्य हीच ज्याच्या रथाची ध्वजा आहे, अशा अर्जुनानं कौरव युद्धसिद्ध झाले आहेत आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे असं पाहून आपलं धनुष्य उचलून जो हृदयाचा झाला आहे, स्वामी आहे, त्या योगेश्वर कृष्णाला सांगितलं, जो कधी च्यूत होत नाही अशा अच्युता, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. इथं हा सारथ्याला दिलेला आदेश नाही, तर सद्गुरूला केलेली प्रार्थना आहे. परंतु हा रथ मध्यभागी कशासाठी न्यायचा आहे? यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, मध्यभागी रथ उभा केल्यास कोणाकोणाला युद्ध करावयाची इच्छा आहे ते मला पाहता येईल. या महायुद्धात मला कोणाकोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे तेही मला पाहता येईल. योत्स्यमानानवेक्षेऽहम् य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या हटवादी पुत्राचं कल्याण इच्छिणारे कोण कोण राजे इथं लढायला आले आहेत ते मला पाहू दे. त्यासाठी हा रथ दोन सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. दुर्योधन मोहाचं प्रतीक आहे, तेव्हा या मोहमयी प्रवृत्तींचं हित इच्छिणारे असे जे जे राजे इथं आले आहेत त्या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. संजय म्हणाला, निद्राजयी अर्जुनानं असं म्हटल्यानंतर हृदयाचा स्वामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यामध्ये भीष्म, द्रोण आणि महीक्षिताम म्हणजे शरीररूपी पृथ्वीवर अधिकार गाजवणाऱ्या राजांच्या मध्ये आपला उत्तम रथ उभा केला आणि ते म्हणाले, पार्था, इथं जमलेल्या कौरवांना पहा. इथं उत्तम रथ म्हणजे सोन्या चांदीचा रथ असा अर्थ नाही. या जगाच्या परिभाषेत उत्तमता ही नश्वर शरीराच्या अनुकूलतेवरून किंवा प्रतिकूलतेवरून ठरत असते. ही परिभाषा अपूर्ण आहे. जर आमच्या आत्म्याची आमच्या प्रकृतीला किंवा स्वभावाला साथ असेल, जिथं कसलंही म्हणजे लेशमात्रही मालिन्य नसेल, तेच उत्तम. उत्तम रथाचा अर्थ असा ध्वनित होतो.
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. यानंतर अचूक लक्षवेध साधणाऱ्या आपल्या पार्थिव शरीराला रथ बनवणाऱ्या पार्थानं दोन्ही पक्षांच्या सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, गुरु, मामे, भाऊ, पुत्र, नातू, मित्र तसंच त्याचे सासरे आणि हितचिंतक या सर्वांना पाहिलं. म्हणजे दोन्ही सेनेत अर्जुनाला आपला परिवार, आपल्या मामाचा सासरचा परिवार दिसला. तसंच आपले मित्र आणि गुरुजन त्याला दिसले. हे सर्व मिळून 18 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे प्रचलित परिमाणाप्रमाणे 2.5-3 अरब इतकं सैन्य झालं. महाभारत परिमाणाप्रमाणे 18 अक्षौहिणी म्हणजे 2.5 ते 40 लाख इतकं सैन्य झालं. म्हणजे आजच्या संपूर्ण विश्वाच्या संख्येइतकी ही संख्या झाली. इतक्या लोकांसाठी कधीतरी अन्न समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण विशेष म्हणजे एवढी प्रचंड संख्या अर्जुनाच्या फक्त परिवाराची होती. एवढा मोठा कधी कोणाचा परिवार असू शकतो का? हे कधीच शक्य असणार नाही. हे हृदयरूपी देशाचं चित्रण आहे. तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनानं त्या साऱ्या बांधवांना, स्वजनांना पाहिलं तेव्हा करुणेनं अत्यंत व्याकुळ होऊन शोक करू लागला. कारण हा सगळा आपलाच परिवार आहे. त्यांना मारून टाकण्याच्या कल्पनेनं तो अत्यंत व्याकुळ झाला आणि म्हणाला, अर्जुन उवाच. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हे कृष्णा, या युद्धात लढण्याच्या इच्छेनं आलेल्या माझ्या आप्त स्वजनांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराचे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. इतकंच नव्हे तर गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. माझं गांडीव धनुष्य माझ्या हातातून गळू लागलं आहे. शरीराचा फार दाह होत आहे. एवढा महारथी पराक्रमी अर्जुन पण स्वजनांशी लढण्याच्या कल्पनेनं तो गलितगात्र झाला. व्याकुळ झाल्यानं त्याचं शरीर तापू लागलं. विषादानं तो कापू लागला. त्याचं मन भ्रमल्यासारखं होऊ लागलं. तो विव्हळ होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता उभं राहण्याचंही सामर्थ्य माझ्यात नाही. माझ्या डोळ्यापुढं काळोख पसरत आहे. काही पाहण्याचंही सामर्थ्य माझ्यात नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे कृष्णा, या युद्धाची लक्षणं चांगली दिसत नाहीत.
मला तर सगळी विपरीतच चिन्ह दिसत आहेत. या युद्धात स्वजनांना मारून कोणतंही कल्याण होणार नाही हेही मला स्पष्ट दिसत आहे. अरे, कुणाचा नाश करून कुणाचं कधी कल्याण होतं का? न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. संपूर्ण परिवार रणांगणावर उभा आहे. त्याला मारून विजय मिळवणं आणि विजय मिळवलेल्या राज्याचं सुख भोगणं ही गोष्ट अर्जुनाला रुचेना. असं लांछित सुख त्याला नको होतं आणि म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला, हे कृष्णा, मला असा विजय नको आहे. तसंच असं रक्तलांछित राज्य, भोग किंवा असं हे जीवनही मला नको आहे. असलं राज्य आणि सुख प्राप्त करण्यात काय अर्थ आहे? याचं कारण स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो, येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस् त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, उपभोग आणि सुख यांची इच्छा करावयाची, तेच हे आप्तस्वकीय आपल्या जीविताची आशा सोडून युद्धासाठी सिद्ध होऊन या रणांगणावर उभे राहिले आहेत. आम्हाला राज्य हवं होतं, सुख, उपभोग, संपत्तीही आम्हाला हवी होती, पण ते सर्व आमच्या आप्त, स्वजन आणि मित्रांसह हवं होतं. त्यांच्यासह ते भोगण्याची इच्छा होती. परंतु ते सर्व आपल्या जीविताची आशा सोडून इथं आले आहेत. तेव्हा आता मला असं राज्य, उपभोग, सुख, संपत्ती काहीही नको आहे. हे सर्व त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळे प्रिय आहे. तेच जर राहणार नसतील तर सुखभोगाचं आणि राज्याचं प्रयोजन काय? आम्हाला ते नको आहे. जोपर्यंत आप्त, स्वजन आणि मित्र असतात तोपर्यंत मनुष्याच्या इच्छा किंवा वासना तीव्र असतात. आपलं वैभव त्यांना दाखवण्याची, त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याची, त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळं त्यांच्याशिवाय वैभवाचा उपभोग घेणं हे मानवी मनाला पटत नाही. अहो, झोपडीत राहणारा गरीब मनुष्यही आपल्या स्वजनांना मारून विश्वाचं साम्राज्य स्वीकारणार नाही. अर्जुन इथं हेच सांगत आहे की आम्हाला उपभोग प्रिय आहेत, विजय हवा आहे, परंतु ज्याच्यासाठी हे सर्व हवं आहे तेच जर जिवंत राहणार नसतील तर त्या सुखवैभवाचं काय प्रयोजन? कारण या युद्धात ज्यांना मारावयाचं आहे ते लोक कोण कोण आहेत ते पहा. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. या युद्धात गुरु, वडील, पुत्र, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे असे अनेक नातलग इथं उपस्थित आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. हे मधुसूदना, मला जरी कोणी त्रैलोक्याचं राज्य देऊ केलं तरी मला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्या लोकांना मी मारू इच्छित नाही. मग या पृथ्वीची काय कथा? रणांगणावर उभ्या असणाऱ्या 18 अक्षौहिणी सैन्यात अर्जुनाला आपले सर्व स्वकीयच दिसले. वास्तविक अर्जुन म्हणजे करुणा. करुणेनं ओथंबलेल्या प्रत्येक भक्तापुढं उपासनेच्या प्रारंभी हीच समस्या उभी असते. त्यांना वाटतं की भजन, पूजन, उपासना, आराधना करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी. परंतु एखाद्या अनुभवी सद्गुरूच्या सहवासात किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली उपासना करणाऱ्या भक्ताला जेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाचं स्वरूप समजतं आणि मग आपल्याला खरं कोणाशी लढावयाचं आहे हे समजतं, तेव्हा तो हताश होतो. त्याला असं वाटत असतं की पित्याकडील परिवार, सासूरवाडीचा परिवार, मामाकडील परिवार, इतर सुहृद, मित्र आणि गुरुजन यांच्यासह राहावं, सर्वांनी सुखी असावं.
त्यांची नीट व्यवस्था ठेवावी आणि ते करत असतानाच परमेश्वराची उपासना करून त्याचीही प्राप्ती करून घ्यावी. परंतु जेव्हा त्याला समजतं की परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रथम सर्व आप्तांनाच सोडावं लागतं, प्रथम त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमाचाच त्याग करावा लागतो, तेव्हा तो व्याकुळ होतो. पूज्य महाराजश्री म्हणायचे, साधू होणं आणि मृत्यू पावणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याच्यासाठी जगात कोणीही जिवंत नसतं, आणि कोणी जिवंत असलं तर तो मोह आसक्ती असते. या मोहावर आणि आसक्तीवर विजय मिळवणं हाच साधूंचा खरा विजय असतो. या मोहाचा आसक्तीचा प्रसार म्हणजे तर आयुष्य असतं, अन्यथा आयुष्यात आमचं काय आहे? तुलसीदास कहचिद विलास जग, बूझत बूझत बुझई. मनाचा प्रसार म्हणजेच हे जगत आहे. योगेश्वर कृष्णानंही मनाच्या प्रसारालाच जगत म्हटलं. जो या मनाच्या प्रसाराला रोखतो त्याच्यावर विजय मिळवतो, तो चराचर जगावर विजय मिळवतो. इहैव तैर्जितः सर्गो येषाम साम्ये स्थितम मनः, असं गीतेत म्हटलेलं आहे. केवळ अर्जुन व्याकुळ झाला असं नव्हे, अनुराग प्रेम सर्वांच्या हृदयात असतं. ज्याच्या हृदयात हे प्रेम आहे, करुणा आहे, ते सर्वच असे व्याकुळ होतात. प्रथम त्यांना वाटतं की भजन पूजनापासून काही फायदा होईल आणि त्यामुळं सर्वजण सुखी होतील, त्यांच्याबरोबर सुखाचा उपभोग घेऊ. परंतु ते जर जिवंतच राहणार नसतील तर सुख मिळवून काय उपयोग? अर्जुनाची दृष्टी राज्य सुखापर्यंतच सीमित होती. त्रैलोक्याच्या साम्राज्य प्राप्तीलाही तो सुखाची पराकाष्ठा समजत होता. त्याच्याही पलीकडे काही सत्य आहे, ही गोष्ट अद्याप अर्जुनाला समजलेली नाही. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्याज्जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला का आनंद होणार आहे? धृतराष्ट्र म्हणजे धृष्टतेचं राष्ट्र. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या मोहरूपी दुर्योधनादींना मारून आम्हाला काय समाधान मिळणार आहे? जनार्दना, या आतताई लोकांना मारून आम्हाला उलट पापच लागेल. जो यत्किंचित लाभासाठी अनितीच्या मार्गाचा अवलंब करतो त्याला आतताई म्हटलं जातं. परंतु जो आत्म्याच्या मार्गात अडथळा बनतो तो महाआतताई असतो. काम, क्रोध, लोभ, मोह हे मोक्षाच्या मार्गातील अडथळे आहेत. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणून हे माधवा, धृतराष्ट्राच्या या पुत्रांना आम्ही मारणं योग्य नाही. अरे, हे स्वबांधव कसे? ते तर शत्रू होते ना. वास्तविक नाती ही अज्ञानातून उत्पन्न होत असतात. हा मामा आहे, हा काका आहे, ही सासूरवाडी आहे, हे आमचे स्वजन आहेत, आप्त आहेत. हे सर्व संबंध अज्ञानातून उत्पन्न होत असतात. अहो, आमचं हे शरीरच जर नश्वर आहे तर ही नाती कुठून टिकणार? जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत आम्हाला परिवार असतो, आमचे सुहृद असतात, आमची एक दुनिया असते. परंतु जिथं मोह असत नाही तिथं हे कोणतेही संबंध, ही नाती उपस्थित होतच नाहीत. इथं मोहामुळं अर्जुनाला त्याचे शत्रूही सुहृद वाटू लागले आणि म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे की या आप्तांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जर हे अज्ञान आणि हा मोह नष्ट झाला तर कुटुंबाचं अस्तित्वच राहणार नाही. अर्थात हे अज्ञानच ज्ञानाचं प्रेरक बनत असतं. भर्तृहरी, तुलसीदास इत्यादी अनेक महानुभावांना वैराग्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीपासून मिळाली आहे, तर कोणी सावत्राईच्या वागण्यामुळे खिन्न होऊन वैराग्याचा मार्ग पत्करला आहे असं आपल्याला दिसून येतं. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः, कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्.
हे जनार्दना, लोभामुळे ज्यांचं चित्त भ्रष्ट झालं आहे अशा या लोकांना कुलनाश केल्यानं लागणारा दोष किंवा मित्रांशी भांडण्यात, त्यांच्याशी द्रोह करण्यात लागणारं पाप त्यांना दिसत नाही, ते जाणून घेण्याची त्यांच्यात कुवत नाही. परंतु कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे जनार्दना, मित्रद्रोह करणं किंवा कुलनाश करणं हे महापाप आहे हे आम्हाला समजत असताना या विचारापासून आम्हाला परावृत्त व्हायला नको का? श्रीकृष्णा, मीच हे पाप करत आहे असं नाही, तर आपणही चुकत आहात. इथं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णावरही दोषारोप केला आहे. इथं तो स्वतःला श्रीकृष्णाच्या बरोबरीचा समजत आहे. प्रत्येक नवीन साधक जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा तो स्वतःला सद्गुरूच्या बरोबरीचा समजतो. ज्ञानामध्ये आपण आपल्या गुरूच्या समान आहोत असं त्याला वाटतं. म्हणून इथं अर्जुन म्हणतो की त्या लोकांना जरी ही गोष्ट समजली नाही तरी तुम्ही आम्ही तर ही गोष्ट जाणत आहोत. तेव्हा मित्रद्रोह आणि कुलनाश केल्यानं लागणाऱ्या दोषांबाबत आम्हाला विचार करायला हवा. या कुलनाशानं काय घडतं? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. कुलाचा क्षय झाला की परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. इथं अर्जुन परंपरागत कुलधर्म आणि कुलाचार यांनाच सनातन धर्म समजत होता. जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो. संपूर्ण कुळ पापाखाली चिरडलं जातं. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्णा, जेव्हा अधर्माचं प्राबल्य होतं, पाप वाढतं, तेव्हा कुलातील स्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्ण व्यवस्थेचा नाश होतो. त्यांच्या अधःपतनानं वर्णसंकर होतो. परंतु अर्जुनाच्या या विचाराचं खंडन करून श्रीकृष्णानं त्याला पुढे सांगितलं की मी किंवा स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या महापुरुषांनी आराधन क्रमात भ्रम उत्पन्न केला की वर्णसंकर निर्माण होतो. तेव्हा वर्णसंकरानं कोणते दोष घडतात ते सांगताना अर्जुन म्हणतो, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि कुळालाही नरकात नेतो. कारण श्राद्ध तर्पणादी क्रिया लुप्त झाल्यानं त्यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकरामुळं वर्तमान पिढीचं अधःपतन होतं. त्यांचे पूर्वजही अधोगतीला जातात आणि भावी पिढीचंही असंच अधःपतन होत असतं. इतकंच नाही तर दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म आणि शाश्वत परंपरागत कुलधर्म उद्ध्वस्त होतात. अर्जुनाला असं वाटत होतं की कुलधर्म हा सनातन आहे, कुलधर्म शाश्वत आहे. परंतु श्रीकृष्णानं त्याच्या या विचारांचं खंडन करून त्याला सांगितलं की आत्मा हाच सनातन शाश्वत धर्म आहे. वास्तविक या सनातन धर्माचं ज्ञान होण्यापूर्वी मनुष्य धर्माच्या नावावर एखाद्या रूढीला धर्म समजतो. अर्जुनाला यामुळेच कुलधर्म हा सनातन धर्म वाटला. परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या मते एक रूढी आहे.
उत्सन्नकुलधर्माणाम् मनुष्याणाम् जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम। हे जनार्दना, ज्या लोकांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना नरकवास प्राप्त होतो असं ऐकलं आहे. त्यांचा केवळ कुलधर्मच नष्ट होत नाही तर शाश्वत सनातन धर्म नष्ट होत असतो. जेव्हा धर्मच नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना अनंत कालापर्यंत नरकवास भोगावा लागतो असं ऐकलं आहे. अर्थात पाहिलं नाही, केवळ ऐकलं आहे. अहो बत महत्पापम् कर्तुं व्यवसिता वयम् यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः। अहो, आम्ही बुद्धिमान असूनही केवढं महत्पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत. राज्याच्या आणि सुखाच्या लोभानं आम्ही स्वजनांना मारण्यास सिद्ध झालो आहोत. इथं अर्जुन स्वतःला बुद्धिमान ज्ञानी समजत आहे. प्रथम प्रत्येक साधक स्वतःला असं ज्ञानीच समजत असतो. महात्मा बुद्ध म्हणतात, जेव्हा मनुष्याचं ज्ञान अधुरं अर्धवट असतं तेव्हा तो स्वतःला महान ज्ञानी समजत असतो. परंतु तो जेव्हा खरं ज्ञान प्राप्त करू लागतो तेव्हा तो स्वतःला महामूर्ख समजू लागतो. याप्रमाणे इथं अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत आहे. म्हणून तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही समजावत आहे की आम्ही जे पाप करावयास निघालो आहे त्यानं कोणतंही कल्याण साधणार नाही. आम्ही राज्याच्या आणि सुखाच्या लोभानं कुलनाश करावयास तयार झालो आहोत. आम्ही खरोखर फार मोठी चूक करीत आहोत. आणि हे श्रीकृष्णा, तूही आमच्या बरोबर मोठी चूक करीत आहेस. परमज्ञानी आणि परिपूर्ण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णालाही असं म्हणून अर्जुनानं चांगलाच धक्का दिला. आणि शेवटी तो आपला निर्णय देतो. यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्। धृतराष्ट्राच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रविरहित आणि प्रतिकार न करणाऱ्या मला युद्धभूमीवर ठार मारलं तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल. निदान इतिहास म्हणेल की अर्जुन खरोखर समजूतदार होता, म्हणून त्यानं आपले प्राण देऊन एवढी मोठी प्राणहानी करणारं भयंकर युद्ध टाळलं. भोळ्या भाळ्या आणि निष्पाप मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आणि कुळ नष्ट होऊ नये म्हणून लोक आपल्या प्राणांची आहुती देत असतात. इथं मोहाचं प्राबल्य वाढल्यामुळं, आत्मज्ञान झालं नसल्यामुळं, अज्ञानामुळं अर्जुन असं म्हणत आहे. जेव्हा मोह प्रबळ होतो तेव्हा असंच घडत असतं. मनुष्य अगदी परदेशात जाऊन वैभवशाली प्रासादात राहत असला तरी काही दिवसानंतर त्याला आपली झोपडी आठवते. अर्जुनाचं इथं असंच झाल्यानं तो म्हणत आहे की धृतराष्ट्राच्या शस्त्रधारी पुत्रांनी शस्त्रांचा त्याग केलेल्या आणि प्रतिकार न करणाऱ्या मला रणभूमीवर ठार केलं तरी ते कल्याणकारकच ठरेल. निदान ते तरी सुखी होतील. संजय उवाच. एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय धृतराष्ट्राला म्हणाला की दुःखानं अति व्याकुळ झालेल्या अर्जुनानं असं म्हणून आपलं धनुष्य आणि बाण बाजूला ठेवून दिले आणि रथाच्या मागील भागात खाली जाऊन बसला. याचाच अर्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षात भाग न घेता तो त्या संघर्षातून बाजूला झाला. निष्कर्ष: भगवद्गीता म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षाचं निरूपण आहे. गीता म्हणजे ईश्वरी ऐश्वर्यानं संपन्न अशा भगवत स्वरूपाचं संगीत आहे. हे संगीत जिथं होतं
ते युद्ध क्षेत्र आहे शरीर. या शरीरात दोन प्रवृत्ती वसत असतात, एक धर्मक्षेत्र आणि दुसरं कुरुक्षेत्र. इथं त्या दोन्ही क्षेत्रातील सेनांचं स्वरूप आणि त्यांच्या सामर्थ्याचा आधार काय आहे ते सांगितलं. शंखध्वनींनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्या सेनांबरोबर युद्ध करावयाचं आहे तिचं निरीक्षण झालं. ती सेना 18 अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ 3 अब्ज इतकी विशाल होती असं म्हटलं आहे. परंतु ती अनंत अमर्याद आहे. प्रकृतीचे 2 दृष्टिकोन आहेत, एक इष्टोन्मुखी प्रवृत्ती दैवी संपदा आणि दुसरी बहिर्मुखी प्रवृत्ती आसुरी संपदा. दोन्ही प्रकृतीची स्वरूप आहेत. फक्त एक कल्याणकारक मार्गानं प्रयाण करत असते, परधर्म परमात्म्याकडे घेऊन जात असते, तर दुसरी प्रकृतीला दिलासा देत असते. पहिली दैवी संपदा प्राप्त करून आसुरी संपदेचा नाश करते आणि मग शाश्वत सनातन नाम लिखवा परब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग दैवी संपदेची आवश्यकताही कमी होत जाते आणि मग युद्धाचा निकाल किंवा परिणामही समजला जातो. अर्जुन जेव्हा सैन्याचं निरीक्षण करतो तेव्हा ज्यांना मारावयाचं आहे तो सगळा आपला परिवार आहे, आप्त मित्र स्वजन आहेत असं त्याला दिसतं. जेवढा आपला संबंध तेवढंच आपलं जग असं प्रत्येकाला वाटत असतं. इथं अर्जुनालाही तसंच वाटलं आहे. दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात पारिवारिक मोह अडसर रूप बाधक ठरत असतो. परंतु जेव्हा साधकाला समजतं की या मधुर संबंधानंच भयंकर विच्छेद होणार आहे, आपण त्यांना जसे समजतो तसे ते संबंध मधुर नाहीत, तेव्हा साधक घाबराघुबरा होतो. त्याला प्रथम स्वजनासक्तीला मारणं अयोग्य अनिष्ट वाटतं आणि म्हणून तो प्रचलित रूढीमध्येच आपल्या संरक्षणाचा उपाय शोधू लागतो. इथं अर्जुनानं असंच केलं आहे. इथं तो म्हणतो, कुलधर्म हाच सनातन शाश्वत धर्म आहे. या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल. कुळातील स्त्रियांचं अधःपतन होईल, त्यातून वर्णसंकर होईल आणि त्यामुळे संपूर्ण कुळात आणि कुलक्षयी लोकांना अनंत कालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. म्हणून आपल्या सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी इथं अर्जुन व्याकुळ झाला आहे. तो श्रीकृष्णाला विचारतो की आम्ही लोक बुद्धिमान आणि विवेकी असताना आम्ही हे महापाप का करावं. अर्थात त्याच्या मते श्रीकृष्णही हे पाप करायला सिद्ध झाले आहेत. तेव्हा नरकवासाकडे नेणाऱ्या पापातून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो म्हणतो, मी हे युद्ध करू शकणार नाही. आणि असं म्हणून तो रथाच्या मागील बाजूस खाली बसला. म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षामधून त्यानं माघार घेतली. टीकाकारांनी या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हटलं आहे. अर्जुन दयाशीलतेचं प्रतीक आहे. सनातन धर्मासाठी विकल होणारे दयाशील लोकच विषाद योगाचं निमित्त बनत असतात. असाच विषाद मनुलाही झाला होता. हृदय बहुत दुःख लाग जन्म गयऊ हरी भगती बिनो असं रामचरित मानसात म्हटलंय. मनात संशय किंतु निर्माण झाल्यानंच मनुष्य दुःखी बनत असतो. अर्जुनाच्या मनात असा संदेह निर्माण झाला की या युद्धामुळे कुलक्षय होईल आणि त्यामुळं वर्णसंकर निर्माण होईल आणि वर्णसंकरामुळं आमच्या सर्व कुलाला अनंत काळपर्यंत नरकवास भोगावा लागेल. कुलधर्मालाच त्यानं सनातन धर्म समजल्यानं तो नष्ट होण्याचं दुःख त्याला झालं आणि त्या दुःखानं तो विव्हळ झाला. आणि म्हणून या अध्यायाला संशय विषाद योग असं खरं म्हणायला हवं. तेव्हा ओम